नमस्कार. आमच्या न्यूज चॅनलवर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. लोकसभा जागेवरून शिवसेना ठाकरे गटाचे दोन नेते आमने सामने. तर काय आहे या संदर्भातली मोठी आणि सविस्तर बातमी हे पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागेसाठी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हे दोघे इच्छुक असल्याचे पुढे आले आहेत. नुकतेच चंद्रकांत खैरे यांनी आपण संभाजीनगरातील पराभवाचा वचपा काढणारच असे म्हटले होते. या दोन्ही नेत्यांनी आपण लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे लपवून ठेवलेले नाही. आता पक्षप्रमुख जो निर्णय देतील तो आपण मान्य करू असं या दोन्ही नेत्यांनी म्हटलं आहे. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने तयार केलेल्या व्हॅनिटी व्हॅनचे उद्घाटन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या व्हॅनिटी व्हॅनचा वापर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या मराठवाड्यातील दौऱ्यासाठी करण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात उपयोगी ठरेल अशी व्हॅनिटी व्हॅनच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शिवसेनेचे दोन प्रतिस्पर्धी नेते एकाच व्यासपीठावर आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत या व्हॅनिटी व्हॅनचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकसभेसाठी पक्षप्रमुख जो आदेश देतील तो मान्य करण्यात येईल असे दोन्ही नेत्यांनी सांगितलं आहे. तर मंडळी, छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेची शिवसेना ठाकरे गटाचे दोन्ही नेते लढविण्यासाठी इच्छुक असले आहेत. त्यामुळे आता ही जागा कोणाच्या वाटेला जाईल, चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे, याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.